1 नोव्हेंबर 1996. स्थळ मुंबई विमानतळ. एरवी लोकांना वाट पाहायला लावणारे ठाकरे कुटुंब, बॉलिवूडचे सेलिब्रिटी, स्वतः राजसाहेब ठाकरे आज कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. सोबत हजारोंची गर्दी एअरपोर्ट कडून येणाऱ्या रस्त्याकडे डोळे लावून बसले आणि अमेरिकेचं विमान मुंबईच्या धर्तीवर लँड झालं आणि एकच गोंधळ उडाला. तो आला, तो आलाय, हो तो आलाय. हजारो रसिक डोळ्यात प्राण आणून त्याची एक झलक पाहण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त जुगारून उडी घेऊ लागले. आणि खरंच तो आला होता. गुरुत्वाकर्षणाचा नियम खोटा ठरवणारा, मूनवॉक करताना थिरकणारा, सिग्नेचर डान्स स्टाईलने तरुणाईला भुरळ घालणारा, ज्याने आपल्या जादुई नृत्याने अवघ्या जगाला वेड लावलं होतं. तो कुरळ्या केसांची एक बट चेहऱ्यावर ठेवत दुरून एखादा रोबोट असल्याचा भास व्हावा असा जगातील करोडो चाहत्यांचा जीव की प्राण किंग ऑफ पॉप एमजे मायकल जॅक्सन मुंबई विमानतळावरून बाहेर आला होता आणि हिंदुस्थानातील त्याच्या फॅन्सनी एकच कल्ला केला. राजसाहेब ठाकरे, शर्मिला ठाकरे, अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि इतरांनी त्याचे मराठमोळे स्वागत केले आणि आपल्या फॅन्सना हात उंचावत मायकल जॅक्सन हॉटेल ओबेरॉयकडे जायला रवाना झाला. मायकल जॅक्सनचा हा भारतातील पहिला आणि शेवटचा दौरा होता. मीडिया रिपोर्टनुसार ओबेरॉय हॉटेलमध्ये त्याने एक मोठा आरसा मागून घेतला आणि जाताना त्याच आरशावर ऑटोग्राफ सुद्धा दिला. याच दौऱ्यात मायकल जॅक्सनने मातोश्रीवर जाऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि ठाकरे कुटुंबियांनी त्याचा जबरदस्त असा पाहुणचार केला. लाखो चाहत्यांसमोर मुंबईतील मैदानावर मायकलने लाईव्ह कार्यक्रम केला. त्याचे चाहते अक्षरशः भारावून गेले. मित्रांनो, जगाच्या पाठीवर कुठेही जा, एमजेला मिळणारा हा प्रतिसाद असाच असतो. 29 ऑगस्ट 1958 अमेरिकेतील शिकागो नजीक एका लहानशा गावात मायकल जॅक्सनचा जन्म झाला. त्याच्या 10 भावंडांमध्ये मायकल 8वा होता. त्याचे वडील एक गिरणी कामगार म्हणून काम करत आणि मायकलच्या आईला संगीताची विशेष आवड होती आणि त्यामुळेच संगीताचं बाळकडू मायकलला बालपणीच मिळालं. मायकल आणि त्यांच्या वडिलांचं कधीच पटत नसे. ते चिडचिड्या स्वभावाचे होते. ते नेहमीच मायकलला त्याच्या चपट्या नाकावरून आणि चेहऱ्यावरून घालून पाडून बोलायचे. डोक्यावर हॅट आणि चेहऱ्यावर केस ही मायकल जॅक्सनची स्टाईल म्हणून आपण ओळखतो, पण हे वडिलांनी केलेलं आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं असं मायकल समजतो. पण तरीही आपल्या यशाचं श्रेय एमजे आपल्या वडिलांनाच देतो. त्यांचा कडक आणि अनुशासन प्रिय स्वभाव यामुळेच आपण घडलो असे मायकल जॅक्सनला वाटते. अगदी छोट्या वयात आपल्या फॅमिली बँड मध्ये मायकल गाऊ लागला आणि अवघ्या 10व्या वर्षी मोटाऊन रेकॉर्ड्स बरोबर त्याने करार केला आणि तो लॉस एंजेलिस मध्ये स्थलांतरित झाला. 2-3 अल्बम केल्यावर तो बँड व्यतिरिक्त एकट्याचे स्टेज शो करू लागला. गॉड टू उथन या गाण्याने एमजे अमेरिकेत सर्वदूर पोहोचला. त्यानंतर एका मागोमाग एक असे 6 अल्बम सुपरहिट झाले आणि या पॉप स्टार थ्रिलर डान्सरला जगाने डोक्यावर घेतले. आणि पाश्चिमात्य संगीताचा हा बादशाह, गुरुत्वाकर्षणाचा नियम खोटा ठरवणारा, मूनवॉक करताना थिरकणारा, सिग्नेचर डान्स स्टाईलने तरुणाईला भुरळ घालणारा, आपल्या जादुई नृत्याने अख्ख्या जगाला वेड लावणारा किंग ऑफ पॉप एमजे मायकल जॅक्सन नावाची जादू जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र चालू लागली. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत.
प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज किंग ऑफ पॉप MJ मायकल जॅक्सन यांच्याविषयी जाणून घेत आहोत. मायकल जॅक्सन एक असं व्यक्तिमत्व ज्याची जगात कुणालाही ओळख करून द्यायची गरज नाही. तुम्हाला पॉप म्युझिक किंवा पाश्चिमात्य संगीत कळो अथवा न कळो, पण मायकल जॅक्सन सगळ्या जगाला ठाऊक आहे. मायकलचं संपूर्ण आयुष्यच एक दंतकथा बनून राहिले. 1966 साली जॅक्सनच्या बँडचे नाव बदलून जॅक्सन 5 असे ठेवण्यात आले. 1969 साली ज्यावेळी मायकल केवळ 11 वर्षाचा होता, तेव्हा त्याचे पहिले सॉन्ग आय वॉन्ट यू बॅक प्रदर्शित झाले आणि खूप यशस्वी देखील ठरले. पुढे 1970 ला मायकलचे द लव्ह यू सेव्ह आणि इट विल बी देअर या गाण्यांनी संगीत क्षेत्रात तुफान यश मिळवले आणि त्यानंतर मायकलने कधीही मागे वळून बघितले नाही. मायकलच्या यशाचा आलेख हा उंचावत गेला. अनेक अल्बम सुपरहिट ठरले. मान मरातब, पैसा, प्रसिद्धी मायकल जॅक्सनच्या पायावर लोळण घेऊ लागले. संगीतातील सगळे मोठे पुरस्कार आणि विक्रम मायकलच्या नावावर आहेत. पण यासोबतच त्याच्या आयुष्यात अनेक वाद उद्भवले. मग त्याने आपल्या शरीरावर केलेल्या शस्त्रक्रिया असतील किंवा मुलांचे लैंगिक शोषण असेल, असे अनेक वाद उद्भवले. आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा मायकल सुखी नव्हता. पण मायकल देवभोळा होता. त्याची देवावर अत्यंत श्रद्धा होती. प्रत्येक शो पूर्वी तो देवाची प्रार्थना करत असे आणि पुरस्कार घेताना देखील देवाप्रती आभार व्यक्त करत असे. आपल्याला किमान 150 वर्षे तरी जगायचं आहे म्हणून तो सगळ्या प्रकारची काळजी घेत असे. दुसऱ्याला स्पर्श करण्याआधी तो हँड ग्लोव्ह वापरायचा. त्याच्या सेवेत अमेरिकेतील नामवंत 12 डॉक्टर होते. इतकंच काय, तर तो ऑक्सिजन चेंबर मध्ये झोपत होता. पण नेहमीच्या शस्त्रक्रिया, मानसिक ताण, नशेली पदार्थांचे अतिसेवन आणि औषधांचा अति प्रमाणात केलेला वापर यामुळे वयाच्या अवघ्या 50शीत दिनांक 25 जून 2009 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मायकल जॅक्सनचे निधन झाले. मायकलच्या फॅन्सना हे अनपेक्षित होतं. आज जरी मायकल जॅक्सन आपल्यात नसला तरी अवघे विश्व त्याच्या अनोख्या मून डान्सिंगला आजही विसरू शकले नाही. सिंगर आणि डान्सर म्हणून मायकल जॅक्सनने जी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली ती आज तागायत कोणत्याही गायकाला मिळालेली नाही. मायकलच्या अंत्ययात्रेला जवळजवळ 2.5 अब्ज लोकांनी लाईव्ह पाहिले होते. आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली ही लाईव्ह ब्रॉडकास्ट ठरली आहे. मायकल जॅक्सनच्या निधनानंतर लोकांनी मायकल जॅक्सन हा शब्द इतका सर्च केला की त्यामुळे इंटरनेट क्रॅश झाले. पॉप स्टारच्या मृत्यूची बातमी दुपारी 3:15 आली. त्यानंतर विकिपीडिया, ट्विटर, सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकत्रपणे क्रॅश झाले. मायकल जॅक्सन सर्वाधिक कमाई करणारा मृत कलाकार ठरलाय. मित्रांनो, मायकल जॅक्सन एक दंतकथा बनून राहिला. जोपर्यंत गाणे आणि नृत्य ह्या जगात जिवंत आहे तोपर्यंत MJ या किंग ऑफ पॉपला विसरणे शक्यच नाही. मित्रांनो, चंदेरी दुनियेतील सिनेतारकांचा प्रवास, ओळख साहित्यिकांची, कविता, गाणी ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह.